नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर महाराज यांच्या 350व्या शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 25 जानेवारी रोजी या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच महाराष्ट्रामधले जे सर्वच मुख्य मंत्रिमंडळातले मंत्री आहेत या ठिकाणी त्यांची हजेरी लागणार आहे। आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये मोफत चष्मे वाटप असतील, या ठिकाणी BP शुगरची तपासणी असेल, डेंटल कॅम्प असेल, या ठिकाणी अशा वेगवेगळ्या आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड तसेच जिल्हा अधिष्ठाता गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज डॉक्टर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली दंत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये दंतबद्दल विविध शस्त्रक्रिया, तपासणी व उपचार दोन्ही देखील इथे सध्या सुरू आहे। कालपासून आणि आज पण ते चालू आहे। उपचारासाठी नांदेड रूरल डेंटल कॉलेजची व्हॅन पण आमच्याकडे उपलब्ध आहे आणि दोन्ही याच्यामुळे आम्ही रुग्णांना उपचार करत आहोत। सर, कालपासून या ठिकाणी कॅम्प चालू आहे। अंदाजे किती आतापर्यंत रुग्ण किती जणांनी लाभ घेतलेला आहे? काल जवळपास 167 लोकांनी घेतला आणि आतापर्यंत 123 लोक त्यांच्यावर आम्ही प्रथम तपासणी ज्याला स्क्रीनिंग म्हणतो आपण स्क्रीनिंग केलेली आहे। तसेच 26 जणांची आम्ही स्केलिंग हे ट्रीटमेंट केलेली आहे। ते सर्वांना असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी एकदा दंत तपासणी करून घ्यावी, मोफत आहे। आणि जे काही उपचार पुढे लागणार आहेत ते एकतर जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड किंवा NRDC कॉलेज त्यांच्या संयुक्त विद्यमान हे दोन्ही ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत। ठीक आहे, धन्यवाद। नाव सांगा। सुधाकर नागो मंटाळकर, अण्णा मंटाळकर। सांगा ना, आज काय कार्यक्रम आहे? ये कार्यक्रम होता है, सेवा करायला आल्या इथं। सेवा करून ये टोंगायला दुखाले म्हणून राडचा पाय हे करायला हे राडच्या पायाला गोळ्या घेतलो। इलाज चांगलं व्हायला, सेवा चांगली व्हाली, नंबर 1 सेवा व्हाली। हां, हिंदी की चादर कार्यक्रम कसा वाटला? नाही मस्त वाटलं। चांगलं आहे ना? हो काही सोयीसुविधा आहे ना? हो, सगळे सोया, कचरा नाही, बिलकुल साफ नाही, सगळं साफ आहे बघा। बरं, आवडला कार्यक्रम? हो कार्यक्रम आवड। रेडी सर, एक नंबर कार्यक्रम चल रहा है यहाँ पे, बहुत बड़ा ऑर्गेनाइज कराया है, बहुत लोगों का एक नंबर सपोर्ट मिल रहा। और ये जो मेडिकल कैंप वगैरह लगा है, ये जो सर मैं जो हिंदी की चादर अपना 350 साल का जो कार्यक्रम इन्होंने ले रहे गवर्नमेंट की तरफ से जो कार्यक्रम हो रहा सर, बहुत बढ़िया कार्यक्रम हो रहा है ये। अब हमने तो 2008 के बाद ये पहला ही कार्यक्रम देखे जो इतना बड़ा समझो, इतने बड़े पैमाने पे हो रहा, लोगों का भी बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है इसको। बाकी सर लंगर होगा, स्टॉल होगा, वो सब सेवा के अलावा जो मेडिकल की जो सुविधा इन्होंने दे रहे वो भी बहुत एक नंबर चीज़ चल रही सर यहाँ पे, बहुत बढ़िया है सर, बहुत नहीं सर एक नंबर है। इनका जो प्रोसेस है, जो बाहर से पहले अपना पूरा डिटेल उनको बोल के जो चेक करके अंदर जाने का, फिर बाद में उन्होंने पूरा चेकअप करके जो अपने को मेडिकल वगैरह दे रहे, तो बहुत अच्छे से और बहुत सिस्टमेटिक है। जो भी इनका मेडिकल का स्टॉक वगैरह हर एक पेशेंट को समझो पूरी चीज़ मिल रही है। ऐसा नहीं कि ये स्टॉक खत्म होगा, ये गोलियाँ खत्म हो गई या कुछ होगा, पूरी इधर सुविधा पूरी अच्छे तरीके से मिल रही सर। आज हिंदी दी चादर या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। इथे दंत शिबिर चालू आहे। आतापर्यंत बऱ्याच भाविकांनी इथलं दंताचं जे तपासणी वगैरे आहे ते त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की अजून बऱ्याच जणांनी त्याचा लाभ घ्यायला हवा। आज श्री गुरु गोविंद सिंगांच्या पावनभूमीमध्ये नांदेड नगरीमध्ये श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेड नगरी आज भक्तिमय वातावरणामध्ये फुलून गेलेली आहे। सर्व समाज, बंजारा, लमानी समाज, मराठा, वारकरी संप्रदाय, सर्व जाती धर्मांना एक तेग बहादूर सिंगांची शिकवण आम्हाला सांगून गेलेले आहेत ही आजच्या तरुण पिढीला, नौजवान पिढीला माहीत राहिली पाहिजे की तेग बहादूर सिंगांचं योगदान काय होतं। सर्व समाज एकोप्याने राहिले पाहिजे। सर्वप्रथम धर्म आणि नंतर आपला देश, अशा पद्धतीने जे शीख धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याचं एक आज नांदेडमध्ये दर्शन होत आहे। ही पावनभूमी गुरु गोविंद सिंगाची नांदेड असे 5 तख्तापैकी एक नांदेड हे मानले जाते पवित्र स्थान। जसं आपण हिंदू धर्मामध्ये
काशी पवित्र स्थान मानतो, तसं एक शीख धर्मीयासाठी नांदेड म्हणजे पवित्र स्थान आहे काशीसारखं. आणि आज इथं सर्व दूरदूरून परराज्यातून शीख बांधव आलेले आहेत. सर्व नांदेड जिल्ह्यातून, मराठवाड्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत तिथं. आणि हा 2 दिवसाचा सत्संग यशस्वीरित्या पार पडला. आणि ह्या शहीदा दिनानिमित्त मी सर्व समाज बांधवांना ह्याच्यातून आपण आज इथून काही घेऊन जायचं असेल तर एक मानवता धर्म इथून घेऊन जाणार आहोत आपण. ह्या कार्यक्रमासाठी जे पोलीस प्रशासन असेल, सर्व कमिटी असेल, जे हुजूर साहेब नांदेडच्या मार्फत जे सर्वांनी जे योगदान दिलं, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केली, त्या सर्वांचं, मग आरोग्य विभागाचं असेल, पोलीस प्रशासन असेल, रक्तदान शिबिराचं असेल, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने इथं सेवा दिलेली आहे. त्या सर्वांचंच मी मनापासून एक त्यांना शुभेच्छाही देतो आणि सर्व या कमिटीचे आभारही मानतो.